डीसीसी बँकेतली सामान्य लोकांची, मग नॅशनलाइज बँकेतला तर विषय वेगळा आहे. म्हणजे एक उदाहरणार्थ, जर 1.25 लाख लोकात 28,000 लोकांना कर्जमाफी मिळणार आहे, तर ही कर्जमाफी फसवी नाही का? आणि मग आपल्याला या निमित्तानं ही कर्जमाफी देत असताना मागे आपण बघितलं की त्या ठिकाणी नोटबंदी झाली, लाईनीत उभा राहिलो, कर्जमाफीला ऑनलाईन अर्ज भरून घेतले, त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना केवायसी अर्ज भरून घेतले. आज देखील त्या ठिकाणी आपल्याला याच्यात अर्ज करायचे, परत त्याचे निकष अटी, आणि मग आपल्याला त्या ठिकाणी मिळताना मात्र खाली काही मिळणार नाही. 2019ची अट तर रद्द झाली पाहिजे. दादा, माझी आपल्याला विनंती आहे की 2 लाखाची जी मर्यादा ठेवली आहे, ती 2 लाखाची मर्यादा देखील त्या ठिकाणी 3 लाखापर्यंत असणं आवश्यक आहे. कारण 2 लाखाच्या त्याचं कारण असं की 3 लाखापर्यंत आपल्याला कर्ज मर्यादा दिलेली आहे, आणि मग 3 लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या लोकांना 2 लाख कर्ज दिलं तर त्या ठिकाणी कर्जमाफी होत नाही. तर ती मर्यादा 2 लाखाची 3 लाख केली पाहिजे, ही त्या ठिकाणी मागणी करावी. आणि त्याचबरोबर आज या अटी शर्तीमध्ये जे पैसे ज्यावेळेस कर्जमाफीतले 50,000 मिळणार किंवा 2 लाख, त्यानंतर ती कर्जमाफी झाल्यामुळे तो OTS मध्ये जाणार आहे, आणि OTS मध्ये गेल्यावर परत कर्ज मिळायला अडचण निर्माण होती. तर त्याला ती OTS ची अट नसावी आणि त्याला सिव्हिलवरती इफेक्ट नसावा, जेणेकरून परत त्याला कर्ज मिळत असताना. अजून एक दादा, त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर काल महसूल मंत्री महोदयांनी सांगितलं की ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे त्याला कर्जमाफी नाही. मग ट्रॅक्टर असणाऱ्याला शेतकऱ्याला कर्जमाफी नाही. मग शेतकऱ्याला कर्जमाफी ट्रॅक्टर घ्यावे म्हणून त्या ठिकाणी आपण योजना दिली, ट्रॅक्टर घेतले, आणि आज ट्रॅक्टरच थकीत आहेत, ट्रॅक्टरच अडचणीत आहेत हप्ते, आणि मग शेतकऱ्याला अडचणीत आणायला तो ट्रॅक्टर जबाबदार आहे, आणि आता कर्जमाफी मिळायला पण ट्रॅक्टर नको. म्हणजे डबल सरकार त्या ठिकाणी भूमिका घेतंय. तर याच्यामध्ये मोठे शेतकरी आहेत ज्याचं कोट 2